हॅलो गाईज, वेलकम अगेन टू माय चॅनल कल्याणीज क्रिएशन. आज या ठिकाणी मी बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवते आहे. हा केक मी रेनबो थीमचा केक बनवणार होती, बट केक बनवता बनवताच माझ्या माइंडमध्ये काय चालू होतं मला माझंच समजलं नाही आणि तो वेगळ्याच प्रकारचा केक माझ्याकडून बनवून रेडी झाला. ज्या दिवशी मी हा केक बनवला त्या दिवशी माझी 5 वर्षाची मुलगी जिया आणि माझा 3 वर्षाचा मुलगा शंभू यांनी खूप गोंधळ घातला होता. यांनी खूप त्रास दिला केक बनवताना. एक माझं क्रशची बॉटल घेऊन पळालं, दुसरं माझे पायपिंग बॅग्स घेऊन पळालं. त्यांच्या मागे धावता धावता हा केक कसा तरी मी कंप्लीट केला. केक बनवायच्या आधी सगळ्यात माझा मोठा वीक पॉईंट म्हणजे मी कोणताच केक प्लॅन करून बनवत नाही. यामुळे माझी एवढी धावपळ होते. त्यातल्या त्यात जर माझ्या सासूबाई घरी राहतल्या त्या दिवशी मी खूप चांगला केक बनवते, कारण ते माझं वाटचं अर्ध काम तर त्या करूनच घेतात. आणि जर मला सायंकाळची ऑर्डर्स आली तर सायंकाळी स्वयंपाकाचं तर मला टेन्शनच राहत नाही. म्हणून मला नेहमी असं वाटतं की मला सायंकाळी केकची ऑर्डर ऐन वेळेस यायला पाहिजे, कारण त्या दिवशी रात्रीचं माझं भाजी पोळी बनवायचं सगळं काम वाचून जातं. या केकची ऑर्डर मला स्कूलमधल्या पोरांनी दिलेली होती. म्हणजे जेमतेम ते कॉलेजचेच पोरं असतात आणि आपल्याला तर माहिती आहे कॉलेजचे पोरं केक खातात कमी आणि फेसला लावायला जास्त घेतात. यामुळे केक वेस्ट होतो. मी त्यांना नेहमी सांगते की तुम्ही केक खाण्यासाठीच घेऊन जात जा, कारण असं अन्न वेस्ट करणं चांगलं नाही. बट ते कार्टे खूप आगाऊ असतात. ते माझं अजिबात ऐकत नाही. त्यांना जे करायचं ते करतातच, पण त्यांच्या आनंदासाठी त्यांनी मला जी ऑर्डर दिलेली असते ती मी त्यांना नेहमी कंप्लीट करून देते. केकला मी स्क्रॅपरच्या मदतीने व्यवस्थितपणे आयसिंग करून घेतली आहे. आता मी या ठिकाणी थोड्याशा क्रीममध्ये ब्ल्यू कलर ॲड केला होता आणि तो मी कुठे लावू कसा लावू मला काहीही सुचत नव्हतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात जसं येईल त्या प्रकारे त्या केकला क्रीम ही लावत होती. जेव्हा आपण एखादा थीम केक बनवतो त्यावेळेस जास्त काही अडचण येत नाही. मोजक्याच सामानात आणि व्यवस्थितपणे आपला केक हा रेडी होतो. पण जेव्हा आपण आपल्या मनाने केक बनवतो त्यावेळेस मात्र आपल्याला खूप जास्त डोकं चालवावं लागतं. अजून थोडंसं व्हिप क्रीममध्ये मी थोडा येलो कलर ॲड केला आणि पिंक कलर देखील ॲड केला आणि अजून एका थोड्या क्रीममध्ये मी ग्रीन कलर देखील ॲड केला. अशा प्रकारे मी रंगीबिरंगी अशा पद्धतीचा हा केक तयार केला. क्रीम लावायच्या वेळेस मला खूप सोपं वाटलं, पण जेव्हा त्याला मी फायनल फिनिशिंग करत होती तेव्हा खूप जास्त त्रास झाला आणि खूप जास्त माझा वेळही वाया गेला. केक अशा प्रकारे बिघडला होता की तो सावरता मला खूप जास्त वेळ गेला. म्हणून अशा प्रकारची चुकी तर मी पुन्हा कधी करणारच नाही. आणि जर माझ्या डोक्यात असं काही आलं तर तो केक मी घरासाठीच कापेन. कस्टमरचा केक असा अजिबात करून देणार नाही. मी एक होम बेकर आहे. मी घरच्या घरीच केकच्या ऑर्डर्स घेत असते. त्यामुळे जेमतेम माझा केक हा नेहमीच फ्रेश असतो. किंवा मी असंही करत नाही की आदल्या दिवशी केकही बनवून कस्टमरला देत नाही. त्यामुळे जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत ते नेहमी माझ्याकडे केक घ्यायला येतात. आणि अशा प्रकारे हा माझा केक होता. त्यावर मी नाव देखील टाकून घेतले आहे, गौरव नाव टाकले आहे आणि काही चॉकलेटच्या मदतीने मी त्याला डेकोरेट देखील केले आहे. आणि लास्टला मी शुगर बॉलचा वापर करून या केकला थोडंसं कलरफुल अजून बनवण्याचा प्रयत्न केला. फायनली माझा केकचा लुक काही या प्रकारे होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. केक आवडला असेल तरी सांगा, आवडला नसेल तरी सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.